Let's start. For next question, methods of performance appraisal. In last week, we were discussed what is meant by performance appraisal, right? So, in simple, performance appraisal means it is the evaluation of employees' performance. Here we can easily find out strength and weakness of the employees. पण एम्प्लॉईचा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे आणि वीक पॉईंट काय आहे हे काय करू शकतो तर आयडेंटिफाय करू शकतो. हे आपण परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये बघितलं होतं. सो काही मेथड्स बघणार आहोत आपण आजच्या क्वेश्चन मध्ये. Companies use different method of appraisal for identifying and appraising the skill and qualities of the employees. आता ह्या ज्या मेथड्स आहेत त्या कशासाठी यूज केल्या जाणार आहेत टू आयडेंटिफाय skill and qualities of the employees. Okay, so these can be broadly classified into two categories: traditional methods of performance appraisal and modern method of performance appraisal. Okay, दोन टाइप्स दिलेले आहेत, एक आहे ट्रॅडिशनल आणि सेकंड आहे मॉडर्न. सेपरेट विचारलेला नाहीये ट्रॅडिशनल मेथड म्हणजे काय, त्यामुळे इकडचे चार 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 पॉईंट तुम्ही काय करा मिनिमम रिवाइज करूया, लर्न करूया. फर्स्ट आहे चेकलिस्ट मेथड, सेकंड कॉन्फिडेंशियल रिपोर्ट, देन थर्ड आहे क्रिटिकल इन्सिडेंट मेथड, फोर्थ रँकिंग मेथड, ग्राफिक रेटिंग स्केल आणि नॅरेटेड एसी. ओके, अशा मेथड आहेत तुमच्या ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये. मॉडर्न मेथड मध्ये आहे रोल प्लेइंग अनालिसिस, रोल अनालिसिस, असेसमेंट सेंटर, MBO, that means management by objective, behavioral input rating scale, then psychological testing, human resource accounting, and 300-degree appraisal. Okay, so these are traditional modern methods of performance appraisal. Start करूया आपण one by one. Traditional methods of performance appraisal. Start करा आदिती. आदिती दीड. सो ट्रॅडिशनल मेथड्सच्या इंट्रो मध्ये काय सांगितलंय बघा. ट्रॅडिशनल मेथड्स आर रिलेटिव्हली ओल्डेस्ट मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. काय असणार आहे, ओल्डेस्ट मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल असेल. Then these methods are based on studying पर्सनल क्वालिटीज ऑफ द एम्प्लॉईज. आता ट्रॅडिशनल मेथड्स मध्ये बेसिकली काय केलं जातं तर त्या एक्झॅक्टली एम्प्लॉईच्या पर्सनल क्वालिटीज काय आहेत हे आयडेंटिफाय केल्या जातात आणि त्याला इव्हॅल्युएट केलं जातं. सो इट इन्क्लुड्स नॉलेज, इनिशिएटिव्ह, लॉयल्टी, लीडरशिप अँड जजमेंट. सो बेसिक थिंग जे आपण पर्सनल क्वालिटीज म्हणतोय तर त्याच्यामधून काय बघितलं जाणार आहे, तो एम्प्लॉईज किती लॉयल आहे, त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह स्किल काही आहेत का, त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज काही आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ट्रॅडिशनल मेथड नुसार आयडेंटिफाय करतो. ओके, सो कॉमन फीचर ऑफ दिस मेथड इज दे आर ऑल रिलेटिव्हली सिंपल अँड इन्व्हॉल्व अप्रायझल बाय वन सिनियर. म्हणजे जो इमिजिएट सिनियर पर्सन असेल तो काय करणार आहे तर ट्रॅडिशनल मेथड्स मध्ये एम्प्लॉईजचे अप्रायझल करेल. म्हणजे मॉडर्न मेथड मध्ये तुमच्या लक्षात येईल दोज पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ एम्प्लॉईज, त्या सगळ्यांकडून आपण काय करतो ओपिनियन घेतो. पण ट्रॅडिशनल मधला एक कॉमन फीचर काय आहे, इमिजिएट सिनियर पर्सन कोण असेल त्याची हायर अथॉरिटी, त्याच पर्सन कडून फक्त इव्हॅल्युएशन करून घेतलं जातं. क्लिअर, हा एक कॉमन फीचर इथे बघायचा आहे. बघूया वन बाय वन. फर्स्ट चेकलिस्ट मेथड. हा आकांक्षा. ओके, आता इथे आपण चेकलिस्ट मेथड, तर ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल इथे आपण काय करतोय लिस्ट प्रिपेअर करतोय. ओके,
सो चेकलिस्ट रिप्रेझेंट अ सेट ऑफ क्वेश्चन. ऑलरेडी आपण काही क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत आणि त्या क्वेश्चन मध्ये एम्प्लॉईज एस कॅटेगरीमध्ये बसतोय की नो कॅटेगरीमध्ये बसतोय एवढंच फक्त आपण इथे काय करतोय तर टिक मार्क करतो. दॅट मीन्स चेकलिस्ट मेथड. अ चेकलिस्ट रिप्रेझेंट अ सेट ऑफ क्वेश्चन अबाउट द एम्प्लॉईज अँड हिज बिहेवियर. आता काही बेसिक कॉमन क्वेश्चन विचारले जाते एम्प्लॉईजशी रिलेटेड आणि नंतर त्याच्या बिहेवियर्सशी रिलेटेड काही क्वेश्चन हे विचारले जातात. दिस क्वेश्चन आर फॉलो बाय द चेकबॉक्स आणि इथे आपण काय करतो चेकबॉक्स मध्ये जस्ट टिक मार्क करतो. सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे. डज द एम्प्लॉईज हॅव लिडरशिप क्वालिटीज. मग सिनियर अथॉरिटी म्हणेल एस त्याच्याकडे आहे अथॉरिटी त्याच्याकडे क्वालिटीज आहे. दे नसेल तर नोला टिक कर. हे कोण करणार आहे इमिजिएट सुपिरियर. लक्षात ठेवा हा ट्रॅडिशनल मेथड मध्ये इमिजिएट सुपिरियर कोण असेल त्याचा जो बॉस असेल तो ही इन्फॉर्मेशन काय करतोय तर फिलअप करून देतोय. इज द एम्प्लॉईज कॅपेबल ऑफ द ग्रुप एफर्ट्स. म्हणजे तो ग्रुप एफर्ट्स घेतोय का जेव्हा तो ग्रुप मध्ये काम करतोय. एस असेल तर एस ला टिक करेल नो असेल तर नो ला टिक करेल. हॅज द एम्प्लॉई शो द अनालिटिकल स्किल ऑन द जॉब. तर त्या एम्प्लॉईज कडे काही अनालिटिकल स्किल आहे का तर असे काही कॉमन क्वेश्चन आपण काय करतोय विचारतो. लिडरशिप क्वालिटी देन ग्रुप एफर्ट्स अनालिटिकल स्किल अजूनही काही असतील याच्यामध्ये बट बेसिक अशा टाइपचे क्वेश्चन काय केले जातात तर विचारले जातात. हिअर द रेटर ओनली डज द रिपोर्टिंग और चेकिंग अँड HR डिपार्टमेंट डज द ऍक्च्युअल इव्हॅल्युएशन. ओके रेटर इन द सेन्स जसं आपण सांगितलं सुपिरियरलाच इथे रेटर असं म्हटलेलं आहे जो रेटिंग देणार आहे त्याला रेटर असं म्हणतात. दिस मेथड इज अन एक्स्ट्रीमली सिम्पल मेथड अँड डज नॉट इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ टाइम. जसं आपल्याला माहिती की एस नो टाइप क्वेश्चन आहेत वी कॅन इझिली टिक मार्क. लिडरशिप क्वालिटी आहे येस ओके ग्रुप एफर्ट्स आहे नो. दे अशा पद्धतीने आपण काय करतो जस्ट टिक मार्क करतो आणि त्याचं रेटिंग इथे करत असतो. क्लिअर फर्स्ट मेथड. ओके नेक्स्ट कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. Confidential report. This method is mostly used in government organizations. It is a descriptive report prepared generally at the end of every year by the employees' immediate superiors. The report highlights the state strengths and weakness of the subordinates. The report is not based. The impression. The impression of the subordinates are recorded. The report also gives recommendations for future incentives or promotions. Have However, it does not offer any feedbacks of the employee. The report is highly confidential and except the report is limited. The disadvantage of this method is that it's highly subject and rating can be manipulated because its evaluations are linked to HR activities like promotion, etc. कॉन्फिडेन्शियल त्या वर्डिंग वरून लक्षात येईल. दीज आर द कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट अँड कॉन्फिडेन्शियल इव्हॅल्युएशन. जसं आपल्याला आधी असायचं बघा की एक्झॅक्टली पेपर इव्हॅल्युएट कसे केले ते माहित नसायचं. तसं स्कूल लेवलला कसं असायचं की तुमचे पेपर जे घेतले जातात ते पेपर तुमच्याकडे दिले जातात. बघा रे आम्ही कशा पद्धतीने चेकिंग करतो. आणि आता असं होतं का की चला युनिव्हर्सिटीचे पेपर चेक केले हे घ्या हा तुमचा पेपर आहे हा बघा बरं आम्ही कसा चेक केलाय असं केलं जातं का नाही. दॅट मीन्स कॉन्फिडेन्शियल इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट. त्याच पद्धतीने ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा कॉन्फिडेन्शियल इव्हॅल्युएशन होतं. आणि अशा टाईपचे जे अप्रायझल आहेत हे बेसिकली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये काय केले जातात तर यूज केले जातात. लक्षात ठेवा याचा कीवर्ड confidential report appraisal method mostly used in government organization. This is subjective in nature. जसं वरती जो क्वेश्चन बघितला आपण ते ऑब्जेक्टिव्ह इन नेचर होता हा असणार आहे सब्जेक्टिव्ह इन नेचर. देन मोस्ट ऑफ द टाइम in the sense like these types of evaluation done by immediate superior. ओके म्हणजे त्याची इमिजिएट हायर अथॉरिटी कोण आहे
तोच कॅन्डिडेट तोच सुपिरियर काय करेल इथे इव्हॅल्युएशन करेल. ॲज वेल ॲज these types of evaluation is useful for a promotion of the employees. म्हणजे बऱ्याच वेळी इथे डिसएडव्हान्टेजेस पण बघायला मिळतात, कारण एकतर सब्जेक्टिव्ह असणार आहे. सिनियर सुपिरियर बरोबर थोडंसं आपलं छान रिलेशन असेल तर तो काय करेल, छान आपल्याबद्दल एक एसे लिहून देईल. नाहीतर काय करेल, मग आपल्याला प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन आपल्याला बघायला मिळतं आणि याचं कुठेतरी डिसएडव्हान्टेजेस त्या एम्प्लॉईजला होऊ शकतो. क्लिअर. कीवर्ड काय काय आहे लक्षात आलं. गव्हर्नमेंट मध्ये यूज केली जाते एंड ऑफ द एव्हरी इयर. वर्षाच्या शेवटी प्रत्येक वर्षी काय केलं जाणार आहे, इव्हॅल्युएशन केलं जातं. इमिजिएट सुपरवायझर कडून केलं जातं आणि सब्जेक्टिव्ह नेचर आहे. क्लिअर. सेकंड पॉइंट. ओके. चला नेक्स्ट. रसिका. In this method, critical or the important incident which take place on this job are noted down along with employees' behavior and reaction in all the situations. Both positive and negative incidents are mentioned. This, this is followed by an analysis of a person, his abilities and talents, recommendations for the future incentives and promotions. एक सिंपल मेथड आहे क्रिटिकल इन्सिडेंटल मेथड. So a critical incidental here we identify the positive and negative reaction and behavior of the employees in particular situation. एका सिच्युएशन मध्ये अशी एक सिच्युएशन आली आणि त्या सिच्युएशन मध्ये तो एम्प्लॉईज कशा पद्धतीने रिॲक्ट झाला, तर त्यामधून त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू काय केले जातात, तर राईटअप केले जातात आणि निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू जे काही जसा अप्रोच आहे त्याचा, जसं परसेप्शन आहे त्याचा, ॲटिट्यूड कसं आहे हे आपण काय करतो इथे मेन्शन करतो. क्लिअर. सो इन दिस मेथड क्रिटिकल जी सिच्युएशन दिली जाणार आहे ती कशी असणार आहे, तर क्रिटिकल सिच्युएशन असणार आहे. और इम्पॉर्टंट इन्सिडन्स विच हॅव टेकन प्लेस ऑन दी जॉब are noted down along with employees behavior and reaction. इथे एम्प्लॉईचं बिहेवियर आणि रिॲक्शन काय केलं जातं, तर नोट केलं जातं. बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इन्सिडंट आर मेन्शन. म्हणजे जसं सांगितलं ना मी लास्ट लेक्चरला की सुरुवातीला आपण तुमची व्हिज्युअलाइज कपॅसिटी चेक करण्यासाठी तुम्हाला एक पिक्चर दाखवला जायचा आणि तुम्हाला त्या पिक्चर मध्ये काय काय दिसतं बरं, तर ते विचारलं जायचं. राईट. जसं मध्यंतरी एक रील होती बघा की एम्प्लॉईचा ऍटिट्यूड म्हणजे हा बेसिकली प्रॅक्टिकली यूज केल्या जाणाऱ्या मेथड्स आहेत ऑर्गनायझेशन मध्ये. एक अशी स्क्रीन व्हाईट स्क्रीन दाखवली होती आणि त्याच्यावरती मध्ये ब्लॅक कलरचा डॉट होता. बघितली का कोणी रील ती. त्यामधून एम्प्लॉईचा ऍटिट्यूड काय करायचा आहे, मूवीचा पण कुठल्या तरी एका सीन आहे. तर तुला काय दिसतंय बरं, तर त्याने सांगितलं डॉट दिसतो. तर डॉट दिसते तर तुला बाकीची व्हाईट वाली स्क्रीन नाही का दिसली. म्हणजे आपण निगेटिव्ह गोष्टीकडे म्हणजे त्याचा बघण्याचा अप्रोच आपण आधी इझिली काय केला, आयडेंटिफाय केला. तर त्याला ती निगेटिव्ह गोष्ट दिसली. पॉझिटिव्ह एवढं सगळं आहे ते दिसलं का त्या एम्प्लॉईजला, नाही. म्हणजेच आपण काय करू शकतो, एका पर्टिक्युलर फिनॉमिना एका पर्टिक्युलर सिच्युएशन वरून तो एम्प्लॉईज कसा आहे, त्या एम्प्लॉईजचा ऍटिट्यूड कसा आहे, परसेप्शन कसं आहे हे आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. सो स्पेशली critical incidental method find out employees behavior and reaction in particular situation. Clear point. बोला. ओके. चलो नेक्स्ट. रँकिंग मेथड दिसते तुला. Ranking method. In this method, ranks are given to employees based on their performance. There are different methods of ranking employees. First one is simple ranking method, where the superior ranks his subordinates on merit from the best to worst. This method is easy to administer. It is suitable when the number of employees is less. However, this method gives an idea of the position where an employee stands in his group. It does not tell anything about how much better or how much worse an employees and employee is there compared to another employee. Further, there is no systematic procedure for ranking employees in the organization. Second one is peer comparison. In this method, each and every
Every person in the group is compared with every other person in the group. The comparison is made on certain criteria and finally ranks are given. ओके. सो इथे रँकिंग मेथड मध्ये दोन टाइप्स दिलेले आहेत, सिंपल रँकिंग मेथड अँड पेअर्ड कंपॅरिझन. सिंपल रँकिंग मेथड मीन्स द सुपिरियर रँक हिज सबऑर्डिनेट. सुपिरियर काय करेल, मॅनेजर त्याच्या सबऑर्डिनेटला रँक देईल ऑन मेरिट फ्रॉम द बेस्ट टू वर्स्ट. ओके, एक रँक असणार आहे, जसं 1 2 3 4 5 मार्क 10 अशा टाईपचे असतात. तर तो बेस्ट कडे सपोज येते सेंटरला आहेत 5 आणि इथे वरती मेन्शन केलेलं असतं बेस्ट आणि इकडे असणार आहे वर्स्ट. तर तो वर्स्ट कसा आहे तिथे टिक मार्क करायची की ते 5 ते 10 पर्यंत तुम्ही त्याला किती काय कराल, मेरिट द्याल आणि 5 ते 1 पर्यंत त्याला कसे मार्क द्याल, त्या पद्धतीने काय केलं जातं, रँक दिला जातो, बेस्ट टू वर्स्ट असणार आहे. सो दिस मेथड इज इझी टू ऍडमिनिस्टर. इझी मेथड आहे. इट इज द सुटेबल व्हेन द नंबर ऑफ एम्प्लॉईज इज लेस. लक्षात ठेवा, जेव्हा नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी आहेत तेव्हा आपण प्रत्येक एम्प्लॉईचं सिंपल रँकिंग मेथडने इव्हॅल्युएशन करू शकतो. However, this method give the idea of the position where an employee stand in his group. म्हणजे जसं आपल्याला लक्षात येतं की सपोज 10 एक एम्प्लॉईज आहेत, तर 10 एम्प्लॉईज मध्ये बेस्ट नंबर किती लोकांनी ह्या पर्सनना दिलेला आहे किंवा सुपिरियरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बेस्ट एम्प्लॉईज 10 मधला कोण आहे, वी कॅन इझिली अंडरस्टूड. सो दीज टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन विच इज हेल्पफुल फॉर द प्रमोशन ऑफ द एम्प्लॉईज. आता इथे मात्र सुपिरियरच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने काय केलं जातं, तर प्रमोशन हे केलं जाणार आहे. देन इट डज नॉट टेल एनिथिंग अबाउट हाऊ मच बेटर और हाऊ मच वर्स्ट ऑफ द एम्प्लॉईज. म्हणजे सपोज जे 10-15 एम्प्लॉई जे आहेत त्यांना बिलकुल सांगितलं जात नाही की तुमच्यामधला बेस्ट कोण आहे आणि तुमच्यामधला वर्स्ट कोण आहे. बेसिकली डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये मात्र त्यांना इक्वली ट्रीट केलं जातं. आता फक्त ते रँकिंग सिस्टीम मध्ये मेन्शन केलं जाणार आहे. Therefore, it is said it is no systematic procedure. कोणत्याही प्रकारची सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो केली जात नाही. क्लिअर, सिंपल. पहिलंच लेक्चर येणार आहे. हा, सेकंड पेअर कंपॅरिझन. ऑब्विसली तर पेअर ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल, इथे पेअर सोबत कंपॅरिझन असेल. दिस मेथड each and every person in the group is compared with the every other person in the group. सपोज तुमचा एक 6 जणांचा ग्रुप आहे, तर त्या पहिल्या एम्प्लॉईचं कंपॅरिझन दुसऱ्या एम्प्लॉईज सोबत होईल, अगेन पहिल्या एम्प्लॉईचं कंपॅरिझन तिसऱ्या एम्प्लॉईज सोबत होईल, पहिल्या एम्प्लॉईचं कंपॅरिझन चौथ्या, पाचव्या, सहाव्या. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल पर्सनचं कंपॅरिझन प्रत्येक ग्रुप मधल्या मेंबर सोबत केलं जाईल आणि अशा पद्धतीने एक चार्ट काय केला जातो, प्रिपेअर केला जातो. दिस इज कॉल्ड द पेअर कंपॅरिझन. पेअर इन द सेन्स की दोघांचं कंपॅरिझन नव्हे, जितके मेंबर आहेत त्या प्रत्येकासोबत काय केलं जाईल, त्यांचं कंपॅरिझन हे केलं जाईल. क्लिअर. नेक्स्ट मेथड बघूया. हा, कोण आहे? डिपेंडॅबिलिटी. The entire appraisal is a presented in the form of a chart. The chart generally contains first column which indicates quality, which are being appraised, and other columns specify conclusions such as unsatisfactory, satisfactory, good, outstanding, etc. The senior has to put a tick mark of particular quality. टिक मार्क असं नाही का, टिक मार्क. Tick mark of particular quality in appropriate column. The charts are prepared for every employee. From the graphic rating scales, excepts can be obtained about the performance standard of employees. कोणाकोणाला लक्षात आले काय ग्राफिक रेटिंग स्केल काय आहे? रीड केल्यानंतर सिंपल आहे. कोणाकोणाच्या लक्षात आले रीड करताना? एवढी हुशार आहात? सगळ्यांच्या लक्षात आले? रीड केल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आले? सिंपल आहे, फार डिफिकल्ट आहे का? ग्राफिक, एक ग्राफ फॉर्म मध्ये आपण काय करतो, एम्प्लॉईचे इव्हॅल्युएशन करतो. सो एक चार्ट असणार आहे. पहिल्या चार्ट मध्ये काय आहे,
क्वालिटीज असे हेडिंग आहे आणि बाकीचे जे कॉलम केलेले आहेत त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी, अनसॅटिस्फॅक्टरी, आउटस्टँडिंग किंवा अजून त्यांना काही ऍड करायचं असेल तर ते करू शकतात. दॅट मीन्स इट इज पार्ट ऑफ कन्क्ल्युजन आणि इट इज फॉर्म ऑफ व्हेरिएबल. कोणत्या व्हेरिएबल तुम्ही काय करताय त्याचे चेक करताय. सो ग्राफिक फॉर्म मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि अगेन इथे इमिजिएट सुपिरियर काय करेल तर एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन करेल. ग्राफिक रेटिंग स्केल रेफर्स टू युझिंग specific factor to the appraisal of employees. Basically this includes quality of work. आता quality of work असं हेडिंग असेल आणि अगेन पुढे तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. तो सॅटिस्फॅक्टरी आहे, अनसॅटिस्फॅक्टरी आहे, देन आउटस्टँडिंग आहे, नॉट गुड आहे, व्हॉट एव्हर. तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, क्रायटेरिया लिहायचे आहेत आणि टिक मार्क करायचे आहेत इन ग्राफ फॉर्मॅट. देन डिपेंडॅबिलिटी. डिपेंडॅबिलिटी मध्ये काय आहे, तो सॅटिस्फॅक्टरी आहे, अनसॅटिस्फॅक्टरी आहे, आउटस्टँडिंग आहे. ओके, म्हणजे त्याची कॅपॅबिलिटी कशी आहे, तो जास्त डिपेंडंट आहे का, इनिशिएटिव्ह स्किल कसं आहे त्याचं, अटेंडन्स, ऍटिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी काय करतो आपण ह्या क्रायटेरियानुसार ग्राफिकल रेटिंग स्केल प्रेफर करतो. द एंटायर अप्रायझल इज प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ चार्ट. The chart generally contain first column which indicate qualities of the employees and the another column relating to the conclusion such as satisfactory, unsatisfactory, good, outstanding, etc. The senior has to put tick mark for the particular qualities. The senior person असतो, employees नाही करत आहे, तर इथे senior person काय करतो, tick mark करतो. Clear? Next. Of evaluation. In this method, the senior is supposed to write a narrative essay. This will build the qualities of the junior. The essay contains the following factors of the employees. First, job knowledge and potential. Second, understanding of the company, programs and policies. Third, relations with co-workers and supervisors. Fourth, strengths and weakness. Fifth, analytical abilities. Seven, gender planning, organizing and controlling ability. Eight, attitudes and perceptions, etc. The narrative essay aims with the recommendations for future promotion or for future incentives. नॅरेटेड एसे. ओके, सो या वर्डिंग वरून लक्षात येईल ही कशी असणार आहे, नॉन क्वांटिटेटिव्ह कीवर्ड लक्षात ठेवा त्याचा. दिस इज द नॉन क्वांटिटेटिव्ह टेक्निक फॉर परफॉर्मन्स अप्रायझल. In this method, the senior is supposed to write a narrative essay describing the qualities of his junior. Okay, junior ची क्वालिटी डिस्क्राइब करण्याचं काम इथे कोण करणार आहे तर इमिजिएट सुपिरियर करेल. दिस एसे कंटेन, तर याच्यामध्ये कोणते कंटेंट कव्हर अप केलेले आहेत, फर्स्ट आहे जॉब नॉलेज अँड पोटेन्शियल. त्या ज्युनियर पर्सनचं जॉब नॉलेज काय आहे हे काय केलं जाईल, एसे फॉर्म मध्ये राईटअप केलं जाईल. अगेन अंडरस्टँडिंग द एम्प्लॉईज प्रोग्राम अँड पॉलिसी. जसं आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन केल्यानंतर सिनियर स्टाफने त्या एम्प्लॉईजला कितपत तो कॅप्चर करतो हे सुद्धा काय केलं जाईल, टिक मार्क केलं जाईल. म्हणजे काही एम्प्लॉईज कसे आहेत तर पटकन ग्रास्प करतात, काही एम्प्लॉईजना खूप वेळा रिपीट करायला लागतं, तर त्याची कॅपॅबिलिटी कशी आहे, ग्रास्पिंग कॅपॅबिलिटी, हे इथे काय केलं जाईल, अंडरस्टँड केलं जाईल. देन रिलेशन विथ को वर्कर्स अँड सुपिरियर. काही एम्प्लॉईज खूप हुशार असतात बघा, खूप टॅलेंटेड असतात, बट दे कॅनॉट इझिली बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ सिनियर स्टाफ. असेही असतात. काही एम्प्लॉईज असे असतात की खूप टॅलेंटेड नाहीयेत, पण दे कॅन इझिली बिल्ड अप गुड रिलेशनशिप. तर कशा टाईपचा एम्प्लॉईज आहे, त्याचं सिनियर सुपरवायझर सोबत कसं रिलेशन आहे, कॉर्डियल रिलेशन आहे का, हे काय केलं जाईल, जज केलं जाईल. देन फाइंड आउट स्ट्रेंथ अँड वीकनेस, analytical ability, general planning, organization and controlling ability, attitude and perception of the employees. अशा पद्धतीने सिनियर सुपरवायझर काय करेल तर एक नॅरेटेड एसे काय करतो, एम्प्लॉईजचा रेडी करतो. अँड बेसिकली these types of information is useful for future promotion or for the future incentive of the employees. जर हा नॅरेटेड एसे थोडासा पॉझिटिव्ह वेने लिहिला असेल, राईटअप केला असेल, बेसिकली आपण त्या एम्प्लॉईजला काय करू शकतो, ऑब्विसली त्याला प्रमोशन देऊ शकतो, काही फ्युचर इन्सेंटिव्ह हे देऊ शकतो. क्लिअर मेथड. ट्रॅडिशनल मेथड मध्ये बघा काय काय बघितलं. फर्स्ट चेकलिस्ट मेथड. जस्ट चेकलिस्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह मेथड आहे, सिंपल मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड आहे, टिक मार्क केले जातात, इमिजिएट सुपिरियर. सेकंड
कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट कुठे मेन्शन केला जातो बेसिकली? व्हेरी गुड. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये ही मेथड यूज केली जाते. याचं नेचर कसं आहे? सब्जेक्टिव्ह आहे. व्हेरी गुड. सब्जेक्टिव्ह. आणि हे कशासाठी यूज केलं जातं? प्रमोशन साठी. मोस्टली प्रमोशन साठी सुद्धा ही मेथड यूज केली जाते. नेक्स्ट, क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. क्रिटिकल इन्सिडेंट मेथड मध्ये आपण काय जज करतोय? एम्प्लॉईचे रिएक्शन अँड बिहेवियर इन पर्टिक्युलर फिनॉमिना और सिच्युएशन. That means here we identify positive and negative reaction of the employees. Critical incidental method. Next, ranking method. Here classification in two parts: simple ranking method and pair ranking method. Simple, there is no any fixed structure, there is no systematic. Immediate superior give rank in a particular manner. Okay, काही ठराविक स्वतःच क्रायटेरिया ठरवतो तो आणि त्याला रिमार्क देतो. पेअर कंपॅरिझन मीन्स ईच अँड एव्हरी एम्प्लॉईज कम्पेअर विथ ईच अदर. दॅट्स इट. प्रत्येक एम्प्लॉईचं एकमेकांसोबत कंपॅरिझन हे केलं जातं. नेक्स्ट, ग्राफिक रेटिंग स्केल. काय बघितलं त्यामध्ये? क्वालिटीज, then qualities of work, dependability, initiative and attendance of the employees, and these types of information mentioned in chart format, graph format, like a satisfactory, unsatisfactory, outstanding, good, etc. Okay, and cover up specific variable. काही specific variable आपण इथे cover up करू. Okay. Narrated essay, it is the subjective in nature and non-quantitative techniques of evaluation. Okay. Also, these cover several factors or several variable: job knowledge, understanding, then relation of the employees, strength and weakness. Okay. Then understanding capabilities, general attitude planning, etc. Okay. Okay. Clear. Next here we are modern methods of performance appraisal. So start. Yes. काय सांगितलं? Modern methods of performance appraisal. Modern methods of performance appraisal. These performance appraisal because about the results. In some cases, psychological tests are used to analyze the abilities of the people. Some of these methods are as follows. First aid कर. Role analysis. The role analysis method involves two partners. The focal role and the role set members. The focal role is the rate is the manager whose performance is the approach. The role set members are the raters. These are the managers who can see the most can contract with the focal role while he is doing his job. The role set members judge the performance of the focal role as per the results. Next, analysis performance. Traditional method. Okay. We will continue next lecture. Okay. Sorry, modern method next lecture ला continue करू. Traditional clear झाल्या का? Thank you.